नमस्कार, मी ज्योती पाटील. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही ब्लाऊज शिवण क्लास झालेला आहे, परंतु आपल्याला फिटिंग व्यवस्थित येत नाही. परफेक्ट फिटिंग येणं तरच हा ब्लाऊजचा जो काही आपण पार्ट आहे तो पूर्ण आपण एकदम कॉन्फिडंटली शिवू शकतो, किंवा मग खूप छान असा ब्लाऊज फिटिंगला बसला तरच आपल्या ब्लाऊजची जी काही इतकं मेहनत करून शिवलेले जो काही उपयोग आहे तो पूर्ण होईल. जर फिटिंगच व्यवस्थित नाही आली तर आपला ब्लाऊज कुठेही बसलाच नाही तर त्या ब्लाऊजचा काहीच उपयोग होणार नाही. तर फिटिंग कशा पद्धतीने करायची आज त्यावरती खूप डीपमध्ये माहिती यामध्ये मी सांगितलेली आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, तरच यातील माहिती तुम्हाला लक्षात येईल. बॅक पार्टचा आपण सेंटर काढून घेतलेला आहे आणि दोन्ही हुक पट्टी आणि लूप पट्टी जे आहे ते एकावर एक ठेवून घेतलेली आहेत. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचा. आता राहिलेला बाकीचा जो काही पार्ट आहे तो आपल्याला कट करून घ्यावा लागणार आहे, जेणेकरून फिटिंग करत असताना आपल्याला कुठेही अडचण येणार नाही. या पद्धतीने जर केली तर एकदम तुमचं जे काही माप आहे ॲक्युरेट येणार आहे. त्याच्यासाठी आपण या पद्धतीने राहिलेला जो शिल्लक कपडा आहे मोजून राहिलेला तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. या पद्धतीने फिटिंग एकदम बरोबर येणार आहे. आणि विशेष म्हणजे ही लॉक फिटिंग कशा पद्धतीने करायचं जेणेकरून तिथं अस्तर पण दिसणार नाही आणि तुमचं जे काही मेन फॅब्रिक आहे ब्लाऊज पीसचा त्याचे दोरे वगैरे अजिबात जाणार नाहीत. आता ती कशा पद्धतीने करायची तुम्हाला मी इथे व्हिडिओ दाखवते, त्या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचे आहे. पण सर्वात पहिले आपल्याला याचं कुठे कपडा कमी जास्त नाही का किंवा मग जास्त असेल तर तो कट करणं खूप महत्त्वाचं असतं. ही स्टेप जर फॉलो केली तर आपली फिटिंग कुठेही बिघडणार नाही. आता सेम काय करायचं, अस्तर समोर अस्तर ठेवायचं आहे आणि हे अशा पद्धतीने आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. एकदम पाव इंचवून आपल्याला शिलाई द्यायची आहे. पाव इंचपेक्षा जास्त देऊ नका, कारण इथं आपण लॉक फिटिंग करत आहोत. त्याच्यासाठी जर जास्त घेतली तर आपली फिटिंग जी आहे ती व्यवस्थित येणार नाही आणि जाडमध्ये आतून टोचली जाईल. तर आपली एकदम कम्फर्टेबल पण वाटली पाहिजे आणि फिटिंग सुद्धा खूप छान आली पाहिजे. तर या पद्धतीने फिनिशिंग सहित आपण फिटिंग करतोय, तर त्या पद्धतीने आपण जर केली तर आपले कस्टमर सुद्धा वाढतील आणि कस्टमरला सुद्धा त्याचा रिझल्ट जो आहे तो खूप छान मिळेल. आणि जर एकदा आपल्या कस्टमरला या पद्धतीने शिवून घ्यायची सवय लागली तर ते अजिबात जे काही आपण नॉर्मल ब्लाऊज शिवतो त्या पद्धतीने शिवून घेणार नाहीत आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतो, आकर्षक दिसतो. आता हा आपण फोल्ड करून घेणार आहोत. बाहीच्या आतनं हा आपल्याला उकलून घ्यायचा आहे. या पद्धतीने आता उकलून घेतलेला आहे. पाहू शकता आपण शोल्डर व्यवस्थित जोडून घेतलेले आहेत आणि जे काही अस्तरचा भाग आहे समोरासमोर आलेला आहे. आता मेन फॅब्रिक आहे तो समोरासमोर आलेला आहे. तर या पद्धतीने इथे आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. ती सुद्धा आपल्याला पाव इंच इतकी शिलाई देऊन घ्यायची आहे. मेन फिटिंगची जी शिलाई आहे ती आपण यानंतर देणार आहोत. व्यवस्थित असं फिनिशिंग यायला जर आवडत असेल, यायला हवं वाटत असेल तर या पद्धतीने तुम्हाला या स्टेप फॉलो कराव्या लागतील, तरच आपली जी फिटिंग आहे ती व्यवस्थित येणार आहे. पाहू शकता एकदम बाहीचं टोक जे आहे ते समोरासमोर आलेलं आहे, कुठेही मागं पुढे झालेलं नाहीये. या पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. याच्या अगोदरचा पूर्ण मी पार्ट कशा पद्धतीने शिवला, कशा पद्धतीने कट केला याचा अगोदर व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ते जर तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की जाऊन पाहू शकता. सेम पद्धतीनेच आपल्याला इथं पण एक पाव इंचवरती शिलाई देऊन घ्यायची, नंतर फोल्ड करून घ्यायचं आणि वरतून आपल्याला एक दापटीप देऊन घ्यायची आहे. ती सुद्धा पाव इंचची द्यायची आहे. आता इथं मोठी बाही आहे, जर छोटी बाही असेल त्यासाठी सुद्धा हीच पद्धत तुम्हाला फॉलो करावी लागणार आहे. या पद्धतीने शिलाई करून घ्यायची. राहिलेला थोडासा जरी कपडा शिल्लक वाटत असेल तर एक्स्ट्राचा तिथे मध्ये ठेवायचा नाहीये, कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला टोचला जाईल आणि व्यवस्थित मग त्याची फिनिशिंग वाटणार नाही. आता इथं थोडासा माझा कपडा जास्त झालेला आहे तर मी इथं कट करून घेणार आहे. परत त्याच आपल्याला चुका करायच्या नाहीयेत, कारण जर आपण उकलायचं म्हणलं तर खूप वेळ जातो. त्याच्यासाठी आपण शिवत असताना सावकाशाचं शिवून घ्यायचं आहे. कुठेही वेळ न घालवता आणि कुठेही घाई न करता आपल्याला ब्लाऊज शिवायचा नाही. एकदम सावकाश पद्धतीने शिवलं तर आपला ब्लाऊज परफेक्ट येतो आणि फिनिशिंग सुद्धा खूप छान येते. जर आपण गडबडमध्ये घाईघाईमध्ये जर जास्त शिवायला जाताल तर फिनिशिंग व्यवस्थित येणार नाही. तर सेम पद्धतीनेच आपण ती बाही जशी आपण शिवून घेतलेली आहे त्या पद्धतीनेच इथे आपल्याला सावकाश पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. हे जर आपली शिलाई व्यवस्थित झालेली असेल तर आपली फिटिंग जी आहे ती खूप सुंदर बसते आणि जे काही मेन आपण फिटिंग करणार आहोत त्याच्यावरती सुद्धा आपल्याला माप घेणं खूप गरजेचं असतं. पण आता ही आपण जर लॉक फिटिंग करणार आहोत तर आता आपल्याला मार्जिन किती सोडावी लागणार आहे
ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जर आपण नॉर्मली 1.5 इंच मार्जिन सोडत असतो तर आपल्याला लॉक फिटिंग करायची आहे त्यावेळेला आपल्याला 2 इंच किंवा 2.25 इंच, कंपल्सरी 2 ठेवलं तरी पण चालतं. 2.25 जर तुम्ही नवीन शिकत असाल ठेवू शकता, पण जास्तच मग आपली फिटिंगची जी काही मार्जिन आहे व्यवस्थित येणार नाही, तर तुम्ही 2 इतकं कम्फर्टेबल होणार आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आता जे मेन फिटिंगचं माप आहे ते इथं आपण टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पुढच्या ज्या शिलाई आहेत त्या आपल्याला त्याच्या पुढच्या भागामध्ये द्यायच्या आहेत. जसं मी दाखवते त्या पद्धतीने आपल्याला टिक करून घ्यायचं आहे. जे काही आपल्या चेस्टचा भाग आहे, चौथा भाग इथे टाकून घ्यायचा आहे. दंडघेर जे काही आहे त्या पद्धतीने टाकायचं आहे. आता दंडघेर आपण मोठी बाही आहे तर त्यावेळेला आपण काय करायचं आहे, तर या पद्धतीने आपल्याला बाहीचं सेंटर काढायचं आहे आणि त्यामध्ये आपण जे काही आपलं बेसिक माप असतं त्या पद्धतीने टाकून घ्यायचे. दंडघेर जे काही आहे त्या पद्धतीने इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आता या जे पॉइंट आहे त्या पॉइंटनुसार आपल्याला मेन फिटिंगची जी माप आहेत या पद्धतीने मिळालेले आहेत. आता यावरती आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. कुठे कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि फिटिंग व्यवस्थित आपल्याला करायची आहे. लास्टला आपल्याला जे काही बेसिक ब्लाऊज आपल्याला त्याने मापाला दिलेला आहे त्यानुसार आपण त्याच्यावरती मोजून बघू शकतो किंवा मग फिटिंग कशा पद्धतीने आली त्यानुसार जर लूज असेल तर एक आपण 1/2 इंचाची शिलाई आतून देऊ शकतो. आता ही आपली मेन फिटिंगची माप झालेलं आहे. त्यानंतर बाहेरून आपण 1/2 इंचाचं अंतर सोडून 3 शिलाई देऊन घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपली फिटिंग व्यवस्थित बसली जाते आणि फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. या पद्धतीने 3 शिलाई दिली की त्यांना सुद्धा गरज पडली तर लूज करायचं असेल तर त्यांनाही प्रॉब्लेम येणार नाही. आणि शिलाई देत असताना एकावर एक शिलाई द्यायची नाहीये, जेणेकरून कस्टमरला सुद्धा उकलत असताना प्रॉब्लेम येणार नाही. एकावर एक शिलाई जर दिली तर त्यांना ते अजिबात उकलता येणार नाही आणि मग ते पूर्ण आपल्या ब्लाऊज जे आहे ते उकलू शकतो. त्यामुळे आपण कंपल्सरी 3 शिलाई साईडला देत असतो, जेणेकरून त्यांना कम्फर्टेबल नाही वाटलं तर त्यांना एखादी शिलाई आपल्याला लूज करता येते. या पद्धतीने सेम पद्धतीने तिकडे जसं मोजून घेतलेलं आहे त्याच पद्धतीने इथेही मी शिलाई देऊन घेत आहे. आता नंतर काय करायचं, ही शिलाई देऊन घ्यायची आणि सेम जिकडे शिलाई दिलेली आहे त्या पद्धतीनेच इकडे सुद्धा आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. या पद्धतीने जर छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन आपण जर ब्लाऊजची फिटिंग केली तर आपला ब्लाऊज कुठेही बिघडणार नाही. आणि विशेष म्हणजे आपण शिवत असताना काहीच करायची नाही. एकदम सावकाश पद्धतीने जर आपण हा ब्लाऊज शिवला तर ब्लाऊज आपला कम्फर्टेबल तर येईलच आणि फिनिशिंग त्यापेक्षाही सुंदर दिसणार आहे. कुठेही अडचण येत नाही. फक्त आपल्याला कमी जास्त भाग कुठे कुठे होतो तिथे आपल्याला व्यवस्थित सुरुवातीला सांगितल्या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून काहीही प्रॉब्लेम येणार नाही. पाहू शकता आपली लॉक फिटिंग जी आहे ते एकदम सुंदर अशी तयार झालेली आहे. याच पद्धतीने लॉक शोल्डर कसं जोडायचं आहे ते सुद्धा गेलेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. सेम याच ब्लाऊज मधला पार्ट तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या अगोदर सांगितलेला आहे. पाहू शकतो इथं आपण बाही कशा पद्धतीने जोडलेली आहे. सेंटर खूप सुंदर आलेला आहे, कमी जास्त झालेला नाहीये. ब्लाऊजचा पूर्ण लुक कसा झालेला आहे तुम्हाला नक्कीच बघायला छान वाटणार आहे आणि फिनिशिंग सुद्धा खूप छान आलेली आहे. विशेष म्हणजे जाड कपडा असेल तर ब्लाऊजचा जो लुक आहे तो एकदम आकर्षक दिसतो आणि व्यवस्थित असं कम्फर्टेबल बघायला सुद्धा वाटतं. फिनिशिंग छान येते आणि शिवायला तितका सोपा जातो. जेवढा पातळ सिंथेटिक साड्यावरचा शिवण्यासाठी खूप अवघड जातो. जर नवीन असाल तर तुम्ही या पद्धतीने नक्की शिवू शकता. तर इथे आपण शोल्डर लॉक शिवलेला आहे, कुठेही त्याचा दोरा वगैरे दिसणार नाही. या पद्धतीने त्याची जर माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मिळून जाईल. त्या व्हिडिओला तुम्ही लिंकला क्लिक केलं तर तुम्ही त्या व्हिडिओवरती पोहोचताल. जर डायरेक्ट तुम्ही चॅनलवर जाऊन पाहिला तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. या पद्धतीने या व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असणार आहे. लवकरच आपण आता गौरी गणपती झाले की शिवण क्लासला सुरुवात करणार आहोत, कारण सध्याचे घाईचे दिवस असल्यामुळे कुणालाही लेडीजला वेळ मिळत नाही. त्यामुळे आपण नंतर शिवण क्लास सुरू करणार आहोत. जर तुम्हाला इच्छा असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब. नवीन शिकणारी अगदी बेसिक माहिती आहे, यामध्ये तुम्हाला नक्कीच समजणारी असावी. माहिती आवडली तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.